आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. IT पार्कसाठी 42.55 हे आर जमीन MIDCकडे वर्ग. नामदार शिवेंद्रसिंह राजेंच्या प्रयत्नांना मोठे यश. नागेवाडी येथे IT पार्क उभारणीचा मार्ग मोकळा. सातारा तालुक्यातील नागेवाडी लिंबखिंड येथे IT पार्क उभारण्यासाठी 42 हेक्टर 55 आर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDCकडे वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने सातारा जिल्ह्यात IT पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील IT क्षेत्राशी संबंधित इंजिनियर्स तसेच युवक युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुणे मुंबईसारख्या शहराकडे नोकरीसाठी स्थलांतर करण्याची गरज कमी होणार आहे. काही दिवसांपूर्वी MIDCकडून जागेची पाहणी करण्यात आली होती, तर उद्योग विभागानेही या क्षेत्राला IT पार्कसाठी आरक्षित केले होते. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता संबंधित जमीन महसूल विभागाकडून MIDCकडे हस्तांतरित होणार असून पुढील प्रशासकीय कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे साताऱ्यात IT क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.